सर, आज जिंदाल कंपनीच्या इथे जो घडलेला प्रकार आहे तो नेमका काय आहे? आमच्या माहितीनुसार त्या परिसरात असलेल्या एका टँकरमधून वायू गळती झाली आणि परिसरातील जी शालेय मुलं आहेत त्यांना या वायूचा त्रास होऊन त्यांना थोडंसं घुसमटल्यासारखं किंवा अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यामुळे तिथले असलेले स्थानिक कार्यकर्ते, आमचे अध्यक्ष विवेक सुर्वे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसंच इतर पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी या सर्व मुलांना रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं। या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमधील संपूर्ण स्टाफने अगदी डीनपासून ते सगळ्या कर्मचाऱ्यांनी या मुलांची अतिशय चांगली व्यवस्था केली। आत्ताच्या माहितीनुसार तरी कुठल्याही मुलाला कुठलाही धोका नाही, परंतु अशा घटना या जेव्हा औद्योगिक क्षेत्र निर्माण होतात तेव्हा घडू शकतात। अशावेळी स्थानिक परिसरात असलेल्या या मोठमोठ्या कंपन्यांनी याबाबतची दखल घेतली पाहिजे किंवा त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्या काही गोष्टी केल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये JSW सारखी कंपनी असेल, फिनोलेक्स सारखी कंपनी असेल, यांनी त्यांची जी हॉस्पिटल्स आहेत ही हॉस्पिटल अद्ययावत करणं आवश्यक आहे। कारण जयगडवरून इकडे यायला किमान 1 तासाचं अंतर आहे। अशा वेळी तिथली जी व्यवस्था जर चांगली असेल तर अशा सरकारी हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज भासणार नाही, परंतु दुर्दैवानं तिथे तशी व्यवस्था नसल्यामुळे या मुलांना या ठिकाणी आणावं लागलं। भविष्यामध्ये या सर्व संस्थांनी किंवा कंपन्यांनी याबाबतची योग्य ती काळजी घ्यावी।